अमरावती शहरात इरविन चौकाकडून जाणाऱ्या उड्डाण पुलावर आज अचानक एका चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना घडली। धावत्या वाहनातून अचानक धूर आणि आगीचे लोळ उठू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार MS-37G 4514 क्रमांकाची चारचाकी गाडी ही कारंजा तालुक्यातील काबरगाव येथील डॉक्टर बाबासाहेब लहाने यांची आहे। गाडी चालवत असताना अचानक आग लागल्याचे चालकाने सांगितले। घटना लक्षात येताच चालकाने तातडीने गाडी बाजूला थांबवली आणि स्वतः सुरक्षित ठिकाणी गेला। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला। मात्र या आगीत चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। दरम्यान आगीमुळे काही काळ उड्डाणपुलावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवत वाहतूक सुरळीत केली। आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू असून शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तवली जात आहे। काहीच नाही, मी इथून बुक डेपो पासून आलो, रेल्वे स्टेशन पासून, आणि गाडी उड्डाण पुलावर एक झटका मारला गाडीनं, पिकअप सोडलं। मी मीटरच्याकडे बघितलं तर मीटरचे सगळे लाईट लागले। त्यानंतर गाडीनं डायरेक्ट लेफ्ट साइडनं स्ट्रेट घेतला। कितने लोग थे गाड़ी में? हां, गाड़ी में कितने लोग थे? लोक कोणीच नाही, मी एकटाच आहो। तुम ड्राइवर आहे? हो। कुठून आली गाडी? गाडी कुठची आहे? गाडी कामरगावची आहे। गाडी गॅरेजवर कामासाठी आली। तालुका कोणता आहे? कारंजा तालुका।